लोकसभेच्या जागा होत्या मुंबईच्या, त्या युतीमध्ये भाजप 3 आणि शिवसेना 3 अशा वाटप व्हायचं. मात्र आता भाजप 4 जागेवर लढवणार आहे आणि शिवसेना आहे एकनाथ शिंदेची, त्यांना 2च जागा मुंबईतून देणार. ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर. शिवसेनेच्या ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकतोय. मुळात ही शिवसेना नाहीच आहे. मुळात ही शिवसेना नाहीच आहे बरं का. हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे. ही शिवसेना कशी असू शकेल. शिवसेना इथे आहे. आम्ही 23 जागा लढतोय. ज्या आधी सुद्धा लढत होतो आताही लढू बरं का. ही आमची शिवसेना आहे, जी खरी शिवसेना आहे. हे आताची शिवसेना ही पाकिटमारी आहे बरं का. याला पाकिटमारी म्हणतात. दुसऱ्याचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं. तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही. देशाच्या आर्थिक राजधानी आणि दक्षिण मुंबईची जी जागा आहे लोकसभेची, ती देखील भाजप स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न. बघा, मुंबईतल्या जागा ज्या आहेत शिंदे गटाच्या, या मुंबईतले भांडवलदार ठरवतील कोणी लढायच्या. त्या मुंबईतले भांडवलदार आणि उद्योगपती ठरवणार. गुजरातचे उद्योगपती ठरवतील मुंबईत कोणी लढायचं आहे लोकसभा मिंदे गटाकडून. हे तुम्ही लिहून घ्या. थँक्यू. अमित शाह ने जो है, बोलिए आपका क्या है. जनता की अदालत की बात कही कल आपने, राहुल नार्वेकर के बारे में कहा और देवेंद्र फडणवीस के बारे में कहा, क्या कहना चाहते हैं? देखिए, कल जनता की अदालत हमने मुंबई में आयोजित की थी. आपने देखा होगा, देश के मीडिया के सामने छाती ठोक कर हमने